नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरबी स्टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण आठवा वेतन आयोगासंदर्भातील एक माहिती पाहणार आहोत। लवकरच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते, कारण कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेमध्ये अभ्यास करून अहवाल देण्यासाठी दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते। मागील वेतन आयोग 2014 साली स्थापन झाला आणि त्याचा अहवाल देऊन तो 2016 साली लागू करण्यात आलेला आहे। तर सद्यस्थितीत 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ चालू आहे आणि हा कार्यकाळ 2026 साली संपणार आहे। त्यामुळे 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू करण्यासाठी त्याची समिती ही आता स्थापन करणे गरजेचे आहे। यासाठी देशातील शासकीय कर्मचारी संघटना ह्या निवेदने तसेच बातम्यांमधून शासनावर दबाव आणत आहेत की हा 8वा वेतन आयोग समिती लवकरात लवकर स्थापन करावी। तर या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत। राष्ट्रीय परिषदेचे कर्मचारी सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले आहे। यात त्यांनी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे। केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना दर 10 वर्षांनी केली जाते। हा आयोग कर्मचाऱ्याचे वेतन, भत्ते आणि फायदे यांचा आढावा घेतो। आयोग महागाईसारख्या घटकावर आधारित बदल सुचवितो। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर कर्मचारी आयोगाच्या अपडेटची वाट पाहत आहेत। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे खूप अपेक्षा आहेत। कोविडनंतर महागाई सरासरी 5.5% आहे। पूर्वीची महागाई 4 ते 7% दरम्यान होती। महागाईने कोविडपूर्व पातळी ओलांडली आहे। 2016 ते 2023 पर्यंत जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढल्या आहेत। स्थानिक बाजारपेठेतील वस्तूच्या किमती 80% पेक्षा जास्त वाढल्या आहेत। मिश्रा यांनी या संदर्भातील माहिती केंद्र शासनाला दिलेली आहे। 1/7/2023 पर्यंत 46% एवढा महागाई भत्ता देण्यात आलेला आहे। त्यानंतर सध्या 50% एवढा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू आहे। या भत्त्यात सुद्धा आणखी वाढ करण्याची मागणी कर्मचारी करत असून लवकरच वेतन आयोग स्थापन करण्याची गरज आहे, ज्यामुळे वाढत्या महागाईनुसार वेतन तसेच भत्त्यामध्ये सुधारणा होऊन नवीन दराने हे शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन लागू होईल। तर मित्रांनो, 2016 साली जेव्हा 7वा वेतन आयोग लागू झाला त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारात सरासरी 25% एवढी वाढ झालेली आहे। या वेतन आयोगामध्ये सुद्धा याच प्रमाणात वाढ अपेक्षित आहे। त्यामुळे आशा आहे की लवकरच वेतन आयोग स्थापन होऊन 2026 पासून केंद्रीय स्तरावर त्याची अंमलबजावणी व्हावी। तर राज्य स्तरावर हा वेतन आयोग लागू करण्यासाठी केंद्र स्तरावरील जो वेतन आयोग आहे त्याचा अभ्यास करून राज्य स्तरावर हा वेतन आयोग लागू केला जातो। 2019 साली हा 7वा वेतन आयोग महाराष्ट्रामध्ये लागू झाला। 8वा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी सुद्धा 3 वर्ष उशीर होऊ शकतो, म्हणजे 2029 पर्यंत हा वेतन आयोग महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकतो जर 8वा वेतन आयोग वेळेत स्थापन झाला तर। धन्यवाद।